मित्र हो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बॅडास रविकुमार या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. चित्रपटगृहात जाऊन पैसा वाया घालवण्याचा अनुभव जर तुम्हाला घ्यायचा असेल तर बॅडास रविकुमार हा चित्रपट तुमच्यासाठीच आहे. नावात बॅडास आहे म्हणजे काहीतरी भन्नाट असेल असे आपल्याला वाटेल, पण नाही. हा चित्रपट म्हणजे डोक्याला ताप देणारा, विनाकारण मोठमोठ्या डायलॉगांनी भरलेला आणि शेवटपर्यंत न संपणारा अत्याचार आहे. सुरुवात बघितली की असं वाटतं की वाह, काहीतरी दमदार ॲक्शन असेल, पण काही वेळातच समजतं की हे तर विनाकारण फुशरका मारण्याचं मैदान आहे. यात हिरोची प्रत्येक ॲक्शन म्हणजे मीच लई भारी आणि मी काहीही करू शकतो वगैरे वगैरे अशी आहे. कथा सांगायची झाली तर ती अशीच आहे की रविकुमार म्हणजे एक अत्यंत डेंजर माणूस, जो कोणालाही सहज मारू शकतो, कोणालाही शिव्या घालू शकतो आणि त्याच्या सगळ्या संवादांना पार्श्वसंगीत हे असायलाच हवं. बाकी लोकांच्या संवादांना मात्र आवाज कमी, कारण इथे फक्त बॅडासच बोलणार. चित्रपटभर एवढ्या मॅचो डायलॉग्सचा भडीमार होतो की वाटतं बाबांनो एक तरी साधा संवाद द्या हिरोला, पण नाही. त्याला प्रत्येक गोष्ट त्याच्या विचित्र स्टाईलने आणि चढ्या आवाजातच बोलायची आहे. ह्या चित्रपटात जणू एक स्पर्धा लागली होती, कोण जास्त ओव्हर ॲक्टिंग करेल याची. हिमेश रेशमिया तर सोडाच, पण जॉनी लिव्हर, पवन मल्होत्रा, संजय मिश्रा, राजेश शर्मा, नरेश सुरी, सुलभा आर्या, प्रभुदेवा सगळेच अतिशय पानसट आणि ओव्हर ॲक्टिंग करताना दिसतात. VFXबद्दल बोलायचं झालं तर मेहनतीचा आणि बजेटचा अभाव स्पष्ट दिसत होता. सगळे बाईक चेसिंग सीन VFXचे काम नीट न झाल्याने तकलादू आणि किरकोळ वाटत होते. यात हिरो एक चोरी करताना दाखवला आहे. तो सीन इतका बालिश आणि तद्दन फालतू झाला आहे की फुल्या असो. चित्रपटातल्या गाण्यांचाही विशेष सत्कार करावा लागेल. बीट आणणारी आणि कथेशी असंबद्ध असलेली किमान 10-11 गाणी अचानक येतात आणि संथ कथेला अजून संथ करतात. चित्रपटातल्या ॲक्शनने जणू भौतिकशास्त्राला लाथच मारलेली आहे. रविकुमार एक ठोसा मारतो आणि समोरचा माणूस 20 फूट लांब उडतो, भिंतीवर आपटतो, पुन्हा उडतो आणि मग कुठेतरी दूर जाऊन कोसळतो. एवढं सगळं होईपर्यंत रविकुमार आपल्या चष्म्यातून बघत राहतो. एखाद्या सुपर हिरोला लाजवेल अशी त्याची ॲक्शन. तसा तो एका प्रसंगात स्वतःला सुपर हिरो सुद्धा म्हणून घेतो. शेवटाकडे जाताना प्रेक्षक अक्षरशः कंटाळलेले असतात, पण दिग्दर्शक मात्र थांबा, अजून एक भारी ट्विस्टची गरज आहे असं म्हणत अजून 10-10 मिनिटं वाढवत राहतो. एखादा टॉर्चर सहन करण्याचा कुठला आवड असेल तो या चित्रपटाच्या प्रेक्षकांना मिळायला हवा. जर तुम्हाला हास्यास्पद डायलॉग्स, उगाचच स्टाईल मारणारा नायक आणि लॉजिकशी काडीमात्र संबंध नसलेला चित्रपट बघायचा असेल तर बॅडास रविकुमार हा तुमच्यासाठी उत्तम चॉईस ठरेल. पॅरेंटल गायडन्सबद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट मुलांसाठी नक्कीच नाही आहे. खरं तर तो कोणासाठीच नाही आहे. असो, मी या चित्रपटाला, ज्याचं नावही उच्चारणं योग्य वाटत नाही, त्याला मी देईन 10 पैकी 2 मार्क्स. कारण बॅकग्राऊंड म्युझिक खरंच आपल्याला 80-90च्या दशकाची आठवण करून देतं आणि लोकेशनसुद्धा चांगली आहेत. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.